हॅलो फ्रेंड्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज म्हणजेच 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या TET पेपर क्रमांक 1 या पेपरची आपण आन्सर की पाहणार आहोत। तर पेपर क्रमांक 1 इयत्ता 1ली ते 5वी आणि त्यामधील संच आहे आपला बी। तर बी संचमधील आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी या विषयाची आन्सर की पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाची आन्सर की पाहणार आहोत। पहा, इंग्रजी विषयातील प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 31, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। ही इज डॅश डॅश फॉर हिज इविल डीड्स। या ठिकाणी करेक्ट आपल्याला अल्टरनेटिव्ह येणार आहे ऑप्शन 3 नोटोरियस। नोटोरियस म्हणजे कुख्यात असणे। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। रीडिंग इज एझियर डॅश डॅश स्पीकिंग। या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, त्यामुळे इथं ध्यान हे शब्द यायला हवं, म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन 4 ध्यान। आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह। मिसमॅच्ड पेअर आपल्याला सांगायचं या ठिकाणी। इथं ॲनिमल्स, बर्ड्स आणि त्यांचे साऊंड्स दिलेले आहेत। इतर जे आहेत ते सर्व पेअर्स करेक्ट आहेत, म्हणून आपला आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट पॅरट स्क्वील। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। ही विल नॉट कम आय थिंक। या ठिकाणी मे थिंक येणार नाही, आय थॉट ही येणार नाही, त्यामुळे आय थिंक या ठिकाणी योग्य असेल। फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स। सेंटेन्स आहे आय सॉ हिम मेक अ राय फेस। व मेक अ राय फेस ही काय एक फ्रेज आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ते सबस्टिट्यूट करून करेक्ट येणार आहे ऑप्शन फर्स्ट शो डिसअपॉइंटमेंट। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। सेंटेन्स आहे द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स। या ठिकाणी करेक्ट आपल्याला अल्टरनेटिव्ह असणार आहे प्रोहिबिटेड, म्हणजे त्यांना प्रतिबंधित करणे, ऑप्शन थर्ड। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। या ठिकाणी दोन सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला। फर्स्ट आहे दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट। या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे, तेही करेक्ट आहे। ही इज माय एल्डर ब्रदर, म्हणजे तो मोठा भाऊ आहे, हेही बरोबर आहे, म्हणून आपलं फर्स्ट आणि सेकंड दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत, म्हणून याचा आन्सर असेल करेक्ट ऑप्शन 2 बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट। चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स। सेंटेन्स आहे वी शुड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म। नॉट टू मिस याच्याऐवजी आपल्याला करेक्ट आन्सर असणार आहे त्याचं ऑप्शन फर्स्ट फॉर नॉट मिसिंग। फिलिंग द ब्लँक विथ द अल्टरनेटिव्ह। दिस इज द डॅश डॅश न्यूज। दिस इज द लेटेस्ट न्यूज, ऑप्शन 2। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। ही रॅन क्विकली, ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर। Fill in the blank with the proper alternative. As the festival approaches, the number of customers. The number of customers काय होणार आहे increases. Present tense आहे. Choose the correct alternative. Questions will be answered by a dash dash of experts. ज्यावेळेस इथं कलेक्टिव्ह नाउन असेल त्यावेळेस आणि एक्सपर्ट्स असतील तेव्हा पॅनल हे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3। फाइंड आउट द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स। फॉक्सचं फेमिनाइन नाउन आहे विक्सेन। काही वेळा इथं कन्फ्यूज होऊन आपण फॉक्सेन करतो। त्यानंतर पहा रीड द पॅसेज म्हटलेलं आहे, त्याखालची प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचे। क्वेश्चन आहेत 44 to 48। त्यामधील 44 आपण पाहूया। व्हॉट वन इट्स इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट बिकॉज। तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 3। आपण इथं फक्त आन्सर घेणार आहोत, कारण एक्सप्लेनेशनला जास्त वेळ लागणार आहे। नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन सहित आपण सोडवणार आहोत। त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बेस्ट बाय। आता या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 2 माइल्ड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट। सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड आर। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल इफर्ट्स। त्यानंतर 47 पहा, व्हॉट कॅन वी कन्क्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, कारण एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट इन डिटरमाइनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 फॅट सेल्स फॉर्म्ड ड्यूरिंग चाइल्डहुड आर ऑफ क्रुशियल इम्पॉर्टन्स। चूज द करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट। आपल्याला अंडरलाइन पार्ट आहे वॉटर। वॉटरमध्ये
वॉटर हे त्याचा आन्सर यायला पाहिजे असा क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे. तर तो करेक्ट क्वेश्चन होईल, व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. ऑप्शन 4. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. आय वॉज लुकिंग. काय येईल या ठिकाणी? फॉर येईल. इथं फ्रेज आलेली आहे लुकिंग फॉर. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स which are labeled PQRS to produce the correct sentence. Choose the correct sequence. The person. आता याचा करेक्ट सिक्वेन्स असेल SRQP. The person who is poor cannot work hard and efficiently because he is poor. म्हणून आपला आन्सर असेल ऑप्शन 4 SRQP. या सिक्वेन्सनुसार आपल्याला ते सेंटेन्स जुळवायचे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे ऑप्शन 2. मिससेलेनियसचं हे करेक्ट स्पेल आहे. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आयर्न इज डॅश डॅश युजफुल मेटल. आता या ठिकाणी युजफुल इथं आलेला आहे, आलेला आहे म्हणजे इथं काय आहे ते व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी ए आर्टिकल असेल. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन अँड मेडिटेशन. त्यासाठी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2 ॲस्थेटिक. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन. ए मिलियन म्हणजेच किती? म्हणजे 10 lakhs. ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. आता या ठिकाणी एरर असलेला सेंटेन्स आहे ऑप्शन फर्स्ट, कारण सी या सेंटेन्समध्ये एरर आहे. इथं इजच्या ऐवजी काय असायला हवं? वॉज असायला हवं, म्हणून ऑप्शन फर्स्ट इज आपलं राईट आन्सर. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. वाय डू यू वेस्ट टाईम. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे, या ठिकाणी पॅसिवाइज करत असताना टेन्स चेंज होत नाही, म्हणून आपलं प्रेझेंट टेन्समध्येच पॅसिवाइज असणार आहे. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. वाय इज अ टाईम वेस्टेड बाय यू. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. वर्ड आहे ॲक्विजिटिव्ह, तर याचं अँटोनिम वर्ड आहे ऑप्शन 2 ऑस्टियर. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डक, डकलिंग, हेअर. त्याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 4. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. ओ व्हॉट अ लवली डे शी एक्सक्लेम्ड. त्याचं इनडायरेक्ट स्पीच असणार आहे ऑप्शन फर्स्ट. शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. अशा प्रकारे आपण 21 नोव्हेंबर 2021चा पेपर फर्स्टमधील इंग्लिश हा सब्जेक्ट आपण ॲन्सर सहित स्पष्टीकरणासहित सोडवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यापुढील व्हिडिओ सोडवूया.